छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील राजकारण आता चांगलंच तापू लागलंय. दहेगाव मुरमी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ गाड्यांच्या ताफ्यासह भव्य रॅली काढण्यात आली. प्रचाराच्या या रणधुमाळीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांना साथ घातली. जिल्हा परिषद उमेदवार विक्रम राऊत आणि पंचायत समिती उमेदवार नंदाबाई कर्डिले यांच्या प्रचारार्थ निघालेली ही फेरी लक्षवेधी ठरली. दहेगाव मुरमी गावातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली, जिथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. रस्ते, शुद्ध पाणी, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या विकासावर आपला मुख्य भर असेल असे आश्वासन विक्रम राऊत यांनी यावेळी दिले. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्यावी असे आवाहन नंदाबाई कर्डिले यांनी महिला मतदारांशी संवाद साधताना केले. या प्रचार फेरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आगामी निवडणुकीत ही जागा जिंकण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय. रिंगणात उतरलेले आहे, परंतु काही असे लोक आहे का ते खानदानी परंपरा त्यांची झालेली आहे. त्यांना असं वाटतं का हे भारत देश असं वाटतं यांना पाहून कधी स्वातंत्र्यच नाही आहे. कारण ज्याच्यापाशी पैसा आहे आणि जे सत्तामध्ये प्रपंचापासून त्यांचे आजोबा, त्यांचे वडील ते सारे सत्तामध्ये आहे, त्यांना असं वाटतं कोणी गोरगरीबमध्ये वरती यायलाच नाही पाहिजे. याच्याकरता आम्ही सारे सोबत आलेलो आहे. कोणतीही पार्टी येऊ द्या, कोणतेही पैसेवाले येऊ द्या, आम्ही त्यांना घाबरणार नाही, पाहणार नाही. आणि हे शेतकरी वर्ग आहे आणि काम करणारा माणूस आहे, तळपदार आहे. जसं आमच्या अक्कानं सांगितलं की ते रात्री पहाटे कोणाच्या सुखदुःखात, कोणी आजारी असन, कोणाचे मौत असन, कोणाचा दवाखाना असन, कोणाचा पोलीस स्टेशनचं काही काम असन, अशा प्रत्येक कामात आमचा हे तळपदार विक्रम भाऊ राऊत हे साऱ्याच्या सुखदुःखात सामील राहतो, लग्न कार्यात सामील राहतो. याच्यासाठी भरपूर लोक आता रिंगणात उतरलेले. त्यांना पैसेवाले असं जरी असन तर आम्ही मतदार करणारे पुरे सर्कलच्या लोकांना सांगू इच्छितो की कोणाच्याही पक्षाला पाहू नका, फक्त काम करणारा माणूस पहा, कुठंही काम करणारा माणूस पहा. हे माणूस आमचा असा आहे, याला काही उद्योग नाही, याला फक्त एकच उद्योग आहे, ते राजकारण आणि गरीब लोकांचं सेवा करणं आणि रस्ते, लाईट, जे मूलभूत गरजा आहे लोकांच्या त्या गरजाकडे लक्ष देणारा माणूस आहे, हे सांगू. त्यांनी गावात आम्हाला पाणी टँकर चालू करण्यासाठी त्यांनी विश्वासन केले. आमच्या गावात पाण्याची सुविधा पण भरपूर प्रमाणात आता चांगली आहे. पूर्णपणे आमच्या गावात एक पण दिवस असं नाही का पाणी येत नाही असं नाही. आमच्या गावात सगळी सुविधा व्यवस्थित केलेली आहे. त्यांची इच्छा पण आहे बाकीच्या सगळ्या गावामध्ये सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे चालू व्हाव्या, म्हणून त्यांनी असा अजून प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करून त्यांना अजून पुढं काम करण्याचा प्रतिसाद द्यावा, एवढीच आमची इच्छा आहे. विक्रम राऊत म्हणजे एक तळपदार कार्यकर्ता आहे. ज्या व्यक्तीनं आपल्या गावात 3 गावासाठी आपल्या पंचायत समिती प्रांगणात विष प्रशासन केलं केवळ पाण्यासाठी. आणि कोरोना काळात राशन असन, किराणा असन, ह्या मूलभूत सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. आणि आपल्या ढोरागुरांचा चाराचा प्रश्न होता, त्यावेळेस त्यांनी कोरोना काळात ते तर केलंच, पण चारा छावणी पण उभारली. अशा नेत्याला आपण निवडून नाही द्यायचं कोणाला? ज्यांचे बाप खासदार, आई जिल्हा परिषद अध्यक्ष, अशा लोकांना निवडून द्यायचं. त्याने आता फक्त राहिलं ग्रामपंचायत निवडणूक लढायची राहिली आपल्या गावात येऊन. जर पैसेवाले लोक तुम्ही निवडून देत असाल तर हे आपण थोडं बघायचं काम आहे. सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी घड्याळ या निशाणीवर फुल्लीचा ठस्सा मारून प्रचंड बहुमताने विक्रम भाऊ राऊत या 3ही उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.